कागलच्या वेंडरची फाईल आहे, सगळा हिशोब तुम्ही बघितलाच नाही 2 महिने. कामं तर सगळे मी करूनच घेतो, फक्त एकदा तुमचा शिक्कामोर्तब होऊन दे. ए बाई, कोण आहेस तू? चोरी बिरी करायलीस का काय दिवसा ढवळ्या? बोल की. कोण आहे? काय माहित कोण आहे ताई? तुम्हासनी बघून मागच्या माग पळून चालली होती. ए बाई, कोण आहेस तू? कुठं चाललीस? चल चल, ताई समोर उभी करते तुला. चल. दुर्गे, कशाला पकडून आणलंस हिला? अगं ताई, ही बाई चोरून घरात घुसली. ताई तुला सांगू, आजकाल का नाही कोल्हापुरात चोरांचा लई सुळसुळत झालाय. अगं कालच मी ऐकलं. बाई कोण आहे काय माहिती. ए कोण आहेस ग तू? आणि थोबड का झाकून ठेवलंस? बोल की. अहो मी इथलाच आहे. ताई, बाईच्या वेशात बाप्या बोलल्यासारखं वाटलं नाही? नाही काय आहे, माझा आवाज बसलाय ना म्हणून मध्येच असा एकदम फसाडा आवाज येतोय. माझं नाव तिलोत्तमा. तम्मा तम्मा करत इथं कशाला आल्यास? शी, किती पानसट जोक होता आणि माझ्या नावावरनं विनोद केलेला मला आवडत नाहीये. कोण आहेस तू? कोण पाहिजेलाय? चोरी करायला आलतीस ना तू? बराबर तावडीत घावलीस बघ. नाही हो, चोरी बिरी कशाला करू मी? ए बाई, तू कशा पायी आली इकडं? आमच्याकडे धुण्या भांड्याची कामं नाहीत. मी तुम्हाला धुणं भांड करणारी वाटते? मग सांग की, कोण आहेस तू आणि तुझं आमच्याकडे काय काम आहे? मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आले. इथं कोण आहे ग तुझी मैत्रीण? आम्ही तर तुला पहिल्यांदाच बघतोय की. कुठलीच मैत्रीण नाही ताई. ही बाई खोटं बोलत्या. ताई त्या दिवशी बघितलंच ना त्या जोगतीनीला आपण घरात घेतलं आणि काय केलं तिनं? या असल्या माणसासनी घरात बी घ्यायला न ग. दुर्गे, शांताला सांगितलं घराबाहेर काढायला. शांता, थांबा थांबा. थांबा. त्या माझ्या मैत्रीण आहेत. तुझ्याकडे बघून वाटत नाही तुमच्या वयाची आहे म्हणून. हा, समवयस्क माणसांशीच मैत्री करावी असं थोडी नाही मॅडम. मोठ्या माणसांशी पण मैत्री होऊ शकते. आणि आमची मैत्री तर खूपच जुनी आहे. कवा बोलला नाही? नाही, तसा कधी विषयच नाही निघाला ना, त्यामुळे. ताईंनी खूप मदत केली आहे मला. म्हणजे आपल्या शाळेत नोकरी करायच्या आधी मी एका दुसऱ्या शाळेत नोकरी करायचे, तेव्हा तिथे ताई होत्या. आणि MA करत होते मी, तेव्हा पण ताईंनी खूप मदत केली आहे मला अभ्यासात. मग आता कशाला आल्या त्या मोठ्या बाई? हा, त्या लग्नात आल्या नाहीत ना, बरेच दिवस भेट पण झाली नव्हती. मग म्हटलं येते भेटायला. बरं, तुमची काही हरकत नसेल तर मी ताईंना घेऊन जाऊ का खोलीत? आणि मी फार वेळ घेणार नाही. तिच्यासाठी गिफ्ट आणले, तेवढे देईन आणि लगेच जाईन. तिलूताई, अहो गिफ्ट कशाला आणलं? काय? तिलूताई? तिलोत्तमा ताई असं नाव आहे त्यांचं. मी प्रेमाने तिलूताई म्हणते त्यांना. आई समान आहेत मला. लईच गोतावळा आहे की हो तुमचा. हा,
हो, मी शिक्षिका आहे ना मॅडम, त्यामुळे खूप माणसांशी ओळखी होत असतात. चांगलं आहे, चांगलं आहे. हा ठीक आहे ठीक आहे, जावा त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करा आणि मग जाऊ द्या. जावा बाई तुम्ही जावा. हां, या ना ताई, या. सावकाश. साडीची सवय नाही वाटत तिलू ताईला. नाही ना, रोज ड्रेसच घालते मी. आजच साडी नेसली. इथे यायचं होतं ना, आणि भुवनेश्वरी मॅडमची भेट झाली. खूप बरं वाटलं. ठीक आहे, जावा आता. पदर जरा नीट मागं घ्या, तर परत धडपडाल. काल ते फेशियल करायला गेले होते ना, त्याची रिॲक्शन आली. फेशियल आणि ही मेली सर्दी, म्हणून हा मास्क. उगाच माझ्यामुळे इतरांना इन्फेक्शन व्हायला नको ना. ठीक आहे, जावा सुनबाई, धरून न्या त्यासनी. नाही म्हणजे वर जायचंय ना व, नाही तर धड पडला तर डायरेक्ट वर जाल. नाही बापरे. चला चला, या ना ताई, या. कसली विचित्र बाई आहे. सुनबाईंची सगळी माणसं जरा येडीच आहेत. त्या शाळेतल्या बायका काय, त्यो फुलपगाऱ्या काय. काय झालं? काय झालं तिलू ताई? मी काय झालं? काही झालंय का? हिला काय काही नाही, मी झालं? तुम्हाला सांगत होते ना तिलू ताई. मॅडम असं म्हणत होत्या. ताई हिला काय झालं? हा ग ताई, त्या दिवशी का नाही शाळेत का नाही तो फुल पगार आहे ना. दुर्गे, जा तुझी कामं कर. हा अधिपती, आपण काय ते फायलींचं बघू. बाप रे, हे बाई पण फारच कठीण असतात. अगं जीव गुदमरला माझा या साडीत, खरं सांगतो. सॉरी सर. तुम्ही बसा ना सर, प्लीज बसा. सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूपच त्रास होतोय. व्हेरी सॉरी सर. तुला सांगतो, माझी तर तंतरली होती तिथे मॅडमला बघून. त्यांना जर का कळलं असतं ना मी तिलोत्तमान आहे, फुलपगार आहे, तर ताबडतोब त्याने मला नोकरीवरून काढून टाकलं असतं. तुला सांगतो, मोहिते मॅडमचं सॉन्ग जेव्हा उघडकीला आलं होतं ना, तेव्हा मीच मॅडमना शब्द दिलेला होता की पुन्हा असं काही घडणार नाही याची मी दक्षता घेईन म्हणून. आणि आता मीच असं वागतोय ते लगेच दुसऱ्या दिवशी. सॉरी सॉरी, खरंच सॉरी सर. मला सगळं माहिती आहे, पण हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला खरं सांगू का सर, बाबांना घराबाहेर काढणं हा खूप मोठा टास्क आहे. 2-3 वेळा मी ती रिस्क घेतली, पण आता त्यांना बाहेर काढणं खूप अवघड झालंय. भुवनेश्वरी मॅडम त्यांना बाहेरच पाठवत नाहीत. असं लपून छपून चोरून त्यांना बाहेर न्यावं लागतं. नाही, मला सांग, हे एवढं एकच इंजेक्शन द्यायचं ना, म्हणजे पुन्हा हे असं? नाही नाही नाही, अजिबात नाही सर. हे इंजेक्शन दिलं की त्यांचा कोर्स पूर्ण होईल. आता देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की या इंजेक्शनमुळे त्यांच्या तब्येतीत फरक पडू दे. एनिवे सर, आपण निघूया, त्यांच्या खोलीत जाऊया. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. तुम्ही इंजेक्शन आणलंत सर? अगं अर्थात. थांब. हे बघ. हे बघ. थँक्यू सर, थँक्यू सो मच. निघूया. एक मिनिट, पदर नीट घ्या. सर, कानातलं नाही आहे? बाहेर नसेल ना पडलं? बाहेर? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी बघते. हे म्हणजे सर, हं,
सर थँक गॉड. ठीक आहे, निघूया. चल. सर माझ्या लक्षातच आलं नाही, मॅडम आता हॉलमध्ये बसल्यात. जर आपण निघालो आणि त्याच वेळी मॅडम त्यांच्या खोलीकडे जायला निघाल्या आणि आपण एकाच वेळी कॉरिडॉरमध्ये असलो तर? तर मग माझं काय खरं नाही. हं? ठीक आहे, मी काहीतरी ट्रिक करते. एक मिनिट. हा हॅलो. अधिपती घरी आहात? फॅक्टरीत चाललोय. थोडा वेळ थांबता का प्लीज? का? काय काम आहे? भुवनेश्वरी मॅडमना हॉलमधून त्यांच्या खोलीत नेता प्लीज. का? तसं केल्याशिवाय मला माझं काम नाही करता येणार. आता आणि काय करायलाय तुम्ही? मी सांगते तुम्हाला सगळं अधिपती, खरंच सांगेन, पण प्लीज आत्ता मदत करा ना मला. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी आता तुम्हाला कुठली मदत करत नसतोय, समजलं ना? अधिपती प्लीज, तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुम्ही मला एवढी मदत कराल. बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, नाहीतर मी बघते दुसरं काहीतरी. सॉरी. प्रत्येक वेळी कात्रीत पकडतात. आता नाही. काय कुणाचा फोन होता? सुनबाईंचा? हा ते मग काय म्हणत होत्या? फॅक्टरीत जाऊ नका, घरीच थांबा, आमची मैत्रीण आली आहे, तिची सरबराई करा. टिल्लू. हा नाही नाही, ते काय जेवण टायमावर जेव्हा बाहेरचं काय खाऊ नका वगैरे असं ते म्हणत होत्या. अरे वा, नवऱ्याची काळजी कराय वेळ मिळाला वाटतं त्यांना. हा जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला आहेत कामं. मला जायचं लवकर फॅक्टरीत. मग जावा की. परत का आलायसा? अहो जी फाईल पाहिजे होती ती ह्याच्यात नाहीये. अहो सगळ्या फायली तुम्हालाच तर दिल्या. हा दिल्या, पण ते नवीन मशीन खरेदी केली की नाही आपण मागच्या आठवड्यात, त्याची फाईल ह्याच्यात नाही जाईल, ती द्यायची हो अशी याला. हा त्या बाकीच्या फायली आमच्या खोलीत असतील, आता बघू, उद्या बघू. अहो नाही नाही, ती फाईल शिएला द्यायलाच लागणार. मी घेऊन येतो की फाईल, सांगा पुढे. नाही नाही, तुम्हाला गावणार नाही, आमच्या कपाटात आहेत त्या. मग तुम्ही द्या. जरा तुम्हाला त्रास देतोय पण चला की जरा. जाऊ दे की, द्या की उद्या. अहो नाही नाही, ते शिएला फाईल आजच दिली पाहिजे. मी कायम त्याला खायला लावत असतोय, काम कर लवकर म्हणून. आता आज माझ्याकडनं त्याला फाईल लवकर गेली नाही तर ती आणि मग कावल परत मला. अहो पण 2 शिक्के मारायचे फक्त, तुमचे लागणार तेवढे काय मारा. अधिपती, चला 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 चला. कुठला शिक्का मारायचा, आम्हाला लई कंटाळ येतो हे सगळं. असू दे, चला. चल. चला सर, निघूया. हो. बया कसलं भारी वड आहे. वा 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 वा, वड खाऊ. वा, काय पडलं? सर, दुर्गेश्वरी मॅडमना फोन करा, चंचला म्हणून. हा, आणि त्यांना सांगा की घराबाहेर या म्हणून. आणि हा, चंचला मम्मी म्हणते त्यांना. हा, कसला तर आवाज आला.
कुठून काय कळे ना मला. तू बसली होते परत. हॅलो हॅलो मम्मी, आधी बाहेर ये. बाहेर म्हणजे? घराबाहेर. अगं तुला किती वेळा सांगितलं इकडे येऊ नगस म्हणून. तू परत परत कशाला इकडे येतेस का? आता तू बाहेर येतेस की मी आत येऊ? तुझ्या आवाजाला काय झालं चंचे? अगं कालपर्यंत तर बरी होतीस की. भेटल्यावर सांगते. आधी बाहेर ये ना तर मी आत येईन आता मम्मी. येते मी. फोन ठेव. पोरगी मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. वड सर फोन सायलेंटवर करा, नंतर प्रॉब्लेम नको. या हो हो हो, तुम्ही आधी बसून घ्या. देणार इंजेक्शन देणार तुम्हाला. तुम्ही आधी बसून घ्या. बरं बसून घ्या, मी सगळं सांगते तुम्हाला. बसून घ्या. हो हो, आपण तुम्हाला इंजेक्शन देणार आहोत, त्यासाठीच हे आले. डॉक्टर फुल पगार आहे सर. सर देणार आहेत तुम्हाला इंजेक्शन. हो हो, आज आपण इंजेक्शन इथेच देणार आहोत. फक्त आपल्याला सगळं शांतपणे करायला लागेल, कारण बाहेर कोणाला काही कळतं का. हां हां सर, बाहेर जर का कळलं भुवनेश्वरी मॅडमला तर माझं काही खरं नाही. हो सर, आपल्याकडे वेळ खूप कमी. तुम्ही देता हो, इंजेक्शन? द्या इकडे. सर फक्त आपल्याला सगळं पटकन करावं लागेल, वेळ नाहीये फार. अरे हो, बऱ्याच दिवसांनी देतो तुम्ही इंजेक्शन, त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला. चालेल, एक मिनिट. द्या. आता कोण आलं असेल? मॅडमला कळायला नको. नाही ठीक आहे ठीक आहे, तुम्ही द्या इंजेक्शन. इंजेक्शन द्या पण. इथे हां, इकडे लपू. या सर या. तुमच्या गोळ्या द्यायच्यात. चला आत. गोळ्या आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. चला. मी गोळ्या नंतर. हो ऐका माझं, आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. चला, चला. हो असं काय करताय? चला. हा बरं ठीक आहे. सर मला असं वाटतं तुम्ही पटकन इंजेक्शन द्या, अजून कोणी याच्या आधी. होय होय होय. चला. थँक्यू सर, थँक्यू हे सो मच. कुठे टाकायचं? हे तुम्हालाच न्यावं लागेल सर. यामध्ये यामध्ये ठेवा. थांब 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 थांब. थँक्यू सर. पुन्हा एकदा तुम्ही आता छान आराम करा आणि आपल्या इंजेक्शनचा सगळा कोर्स झालाय पूर्ण. पुढच्या ट्रीटमेंटसाठी मी डॉक्टरांशी बोलते. सर
अरे नशीबवान आहात तुम्ही अशी सून. हं? काळजी घ्या, काळजी घ्या. सर हे आराम करा, आम्ही निघतो. आपण निघूया सर. तर बाकीच्या फायली नंतर बघू, लई कंटाळा आला. अहो ही एकच फाईल आहे, एवढी बघून हो सुनबाई, या इकडं.